नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका जगताप. माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी आज ना तुम्हाला खमंग असे ना बटाटा कांदा भजी दाखवणार आहे. चला तुम्हाला दाखवते. कांदा बटाटे भज्याला ना एक बटाटा एकच घेतला आहे. छान असं खिसून घेतला आहे, स्वच्छ धुवून घेतला आहे बटाटा. आणि डाळीचं पीठ इथे कांदा कट करून घेतला आहे आणि थोडंसं तिखट आणि इथे ना तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि ओवा आणि इकडे ना थोडीशी कोथिंबीर कट करून घेतली आहे. चला तुम्हाला दाखवते बटाटा आणि कांदा भाजी कशी बनवायची ती. आधी हे सामान काढून घेते आणि आपण ना पीठ भिजवायला घेऊ. आपण ना बटाटा एकच मोठा बटाटा घेतला आहे आणि नाही तो उभा कट करून घेतला आहे कांदा. आणि डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ नव्हतं घरी, मी मिक्सर मधून काढून घेतलंय थोडंसं तांदळाचं पीठ. तुम्ही पण असं करू शकता, तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता मध्ये, मला जेवढं तिखट पाहिजे. आणि थोडीशी हळद, ओवा ना हातावर क्रश करून घेतला आहे, ओवा पण टाकून घेते मी. आणि इकडे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे कट करून. आणि चवीपुरतं मीठ. छान असं ना पाणी टाकण्याच्या आधीच तुम्ही मिक्स करून घेऊ शकता, कारण बटाट्याला थोडं का होईना पाणी सुटतं, कांद्याला पण सुटतं. पण मी कांद्याला आधी कांद्याला ना मीठ लावून घेतलं नाही, तसंच कट करून घेतलं आहे. कारण बटाट्याला पाणी सुटतंच, कारण बटाटे धुवून घेतले आहेत ना, त्यामुळे. चला थोडं थोडं पाणी टाकून ना त्याला हे करून घेऊ. जास्त पण पातळ नाही करायचं, कारण आपल्याला ना कडक बनवायचे आहेत भजे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, एकच नंबर लागतात बरं का भजे, बटाटा आणि कांदा भजे. चला आपण ना करायला. चला कढईमध्ये तेल घेते काढून. अशा प्रकारे टाकून घ्यायचे. तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कसे वाटले ना बटाटा भजे ते कमेंट करून सांगा. पलटायला ना घाई करायची नाही जास्त, घाई केली ना इकडून एकाला चिटकतात, त्यामुळे ना घाई करायची नाही जास्त भजे उलटताना पलटीताना. छान असं ना मिडियम गॅसवरच तळू द्यायचं भजे. गॅस जर फुल केला ना भजेवरचाच थर भास तळतो आणि मधला ना कच्चा राहतो, त्यामुळे ना मिडियम गॅसवरच कधी पण तळून घ्यायचं भजे. मिडियम गॅसवर भजी तळले ना जास्त कुरकुरीत होतात बरं का, जास्त कुरकुरीत होतात भजी जास्त मिडियम गॅसवर तळल्यावर. बघू शकता तुम्ही आपल्या भज्याला ना किती छान असा कलर आला आहे. चला छान असे तळलेत भजे काढून घेते मी एका ह्याच्यामध्ये. चला दुसरा घन टाकून घेते. त्यामध्ये ना खायचा वगैरे सोडा काही टाकलं नाही, तसेच बनवले आहेत. चला आपण आलटी पलटी करून घेऊ. चला मग भेटू अशा नवीन नवीनच रेसिपी मध्ये. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.